त्यातील सर्व शेतकरी बांधव आज खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 महिन्यापासून तटलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता याचे 2000 रुपये, त्यासोबत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि तसेच पीएम किसान योजनेचे देखील तुमच्या खात्यावरती आता 2000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आता एकत्रपणे 3 योजनांचा लाभ या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 6000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या खात्यावरती एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता, त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा देखील 24वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आताच काही मागील दिवसापूर्वी जमा झालाय, मग लगेच नेमकी केंद्र सरकार आमच्या खात्यावरती 24वा हप्ता का देणार? तर शेतकरी बांधवांनो याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, पहिलं तर हे समजून घेऊया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते नेमकी तुमच्या खात्यावरती का जमा होण्यास सुरुवात झाली। तर शेतकरी बांधवांनो बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती मागील काही दिवसापूर्वी जमा व्हायला पाहिजे होता। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्या म्हणजेच की 23व्या हप्त्यासोबत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी रखडला आणि पुढे ढकलण्यामध्ये आला, कारण की आता डीबीटीला देखील ताण आलेला होता, निधी उपलब्ध नव्हता याकरिता, म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता पुढे ढकलण्यामध्ये आला आणि त्याच कारणामुळे नमोचा हप्ता रखडला आणि त्यासोबत आता शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची सुद्धा या ठिकाणी देण्याची वेळ आलेली आहे। त्याकरिताच आता सरकारने मोठा निर्णय घेतला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 6000 रुपये इतकी मोठी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे जर का तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 6000 रुपये रक्कम जमा होणार आहे। जर का या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत, तुम्हाला तर माहितीच आहे डीबीटी एक अशी प्रक्रिया आहे तिकडून जर का सरकारने पैसे सोडले तर इकडे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती यायला काय 1 तास अर्धा तास काय लागत नाही, फक्त 20 ते 25 मिनिटांमध्येच तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होते। आता त्याच प्रक्रियेचा वापर करून पूर्णपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत नेमकी कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, म्हणजेच की केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेमकी कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। जर का त्या 13 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। परंतु त्यापूर्वी नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत कोणती कामे शेतकरी बांधवांना करायची आहेत हप्ता मिळवण्यासाठी, हप्त्याचा लाभ येण्यासाठी खात्यावरती, तर ते सांगतो। त्यानंतर लगेच मी तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो सांगणार आहे की कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकी कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत हे देखील आपण आता पुढे शेतकरी बांधवांनो पाहणार आहोत। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता 1 ते 2 मिनिटे मोबाईल हातामध्ये धरून सविस्तरपणे पाहत चला। अधिकृत माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव
आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। त्यासोबत तुम्ही पात्र होण्यासाठी काय कोणती कामे करायची आहेत का तुम्ही अपात्र झाला हे देखील आता पाहायला मिळणार आहे। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, पात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत? ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजे की 8वा असेल 7वा असेल, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेत असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा या ठिकाणी म्हणजेच की मागील हप्ते जमा झालेले असतील असे शेतकरी बांधव सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेत का? झाले असतील तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या खात्यावरती हे देखील हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत ते थोडक्यात जाणून घ्या। तर पहा आता महत्त्वाची कामे तुम्हाला 3 करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। हे जर का 3 कामे तुमचे पूर्ण असतील तर तुमच्या देखील खात्यावरती पुढील काही तासांमध्ये पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे। तर नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमचं फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे का? नसेल तर लवकरात लवकर कृषी सेंटरवरती जाऊन, जवळच्या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड हे बनवून घेऊ शकता। त्यानंतर नंबर 2 वरती शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना भेटणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी पूर्ण नसेल तर करून घ्या आणि ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की हे तुम्हाला करायचंच आहे, कारण की डीबीटीच्या अंतर्गत सरकार कोणत्याही योजनांचे पैसे जमा करतं, तसेच नमोचा हप्ता असो किंवा पीएमचा हप्ता असो, डीबीटीच्या अंतर्गत सरकार या ठिकाणी जमा करतं आणि हे जर का काम तुमचं अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। त्यामुळे हे काम सुद्धा शेतकरी बांधवांनो तुम्ही तात्काळ पूर्ण करायचं आहे। तर पहा आता तुमची आधार बँक खात्याशी म्हणजेच की आधार तुमचं बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक असेल तर असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी, 9व्या हप्त्यासाठी तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। आणि अद्याप देखील ज्या शेतकरी बांधवांनी आधार बँक खात्याशी लिंक केलेलं नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जर का तुमचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे तात्काळ शेतकरी बांधवांनो पूर्ण करून घ्या। तर आता चला, हे कामे तुम्ही जर का पूर्ण असतील तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता जाणून घेऊया की कोणत्या नेमकी जिल्ह्यामधील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। कोणते 13 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा। तर पहा आता यवतमाळ वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ जिल्ह्यामधील, वाशिम जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, ठाणे सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या 24व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे 6,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर पुणे, उस्मानाबाद, नंदुरबार मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। गोंदिया, हिंगोली, गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।